नाचणं, गाणं, मेकअप करणं, वेगवेगळे ड्रेस, छान छान रील्स आणि सतत मोबाईल आणि कॅमेरा हे सगळे माझ्या मुलीचे आवडते छंद. तर अशाच वेगवेगळ्या लूकमध्ये गेली 4 दिवस ती छान छान फोटो काढते आहे, रील्स बनवते आहे. गेली 2-3 दिवस झालं तिचं कॉलेज इव्हेंट चालू आहे आणि कॉलेजची लाईफ म्हणजे फुल धमाल, मजा, मस्ती. आता ह्या सगळे दिवस पुन्हा आयुष्यात येत नाहीत, त्यासाठी मी तिला हवं तेवढं एन्जॉय करू देते आहे. तर 2 दिवस आमच्या मॅडम छान अशा साडी लूकमध्ये होत्या, पण आज त्या साडीला कंटाळलेल्या आहेत आणि आज त्यांनी छान असा ड्रेस घातला आहे. बरं, हा ड्रेस मी तिला डान्ससाठी शिवला होता. डान्स व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर याच्यावर छान असं केशरी कलरचं जॅकेट बनवलं होतं, पण आज ती जॅकेट न घालता छान असं तिने दुपट्टा घेतलेला आहे. त्याचबरोबर तिने जी हेअरस्टाईल केली आहे ती तिला फारशी आवडली नाही आणि मलाही नाही आवडली. म्हणून तिने माझ्या पाठी लागली आहे की मला छान अशी हेअरस्टाईल करून दे. आता मला फार काही येत नाही आहे, त्यात मला आलेली झोप, दुपारची वेळ, कंटाळवाणा, आळस भरलेला आणि त्यानंतर हिने मला सांगितलं की हेअरस्टाईल बनवून दे, कारण दुपारनंतर हे कॉलेजला जातात. जमेल तशी तोडकी मोडकी हेअरस्टाईल करत मी प्रयत्न करत ही फायनली अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे आणि ओके ओके लूकमध्ये माझी प्रिन्सेस तयार झालेली आहे. तर मॅडम आयडेंटिटी घालून कॉलेजला जायला रेडी आहेत. बरं, रेडी झाल्या म्हटल्यावर रील तर होणारच. मग माझी हिरोईन 1-2 रील्स बनवून तयार झाली आणि फायनली हेअरस्टाईल कशी झाली आहे हे देखील तुम्हाला दाखवते. त्यामुळे नक्कीच मला सांगा की मला माझ्या मुलीची हेअरस्टाईल जमली आहे का? तर चला, कॉलेजचे दिवस तुम्ही एन्जॉय केले का? नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला, बाय. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा माझ्या प्रिन्सेसचा न्यू लूक.